सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवताना आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीला मान्यता देऊन टाकलेली आहे, ज्याचा परिणाम हा भारताच्या संघराज्य म्हणून असलेल्या रचनेवर होईल का असा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो आणि त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असताना संसद एकतर्फीपणे आणि प्रभावीपणे त्या राज्याचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशात करू शकतं, यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। मुळात ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेलं आर्टिकल 370 संसदेमध्ये एक बिल आणून ते हटवलं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका फाईल करण्यात आली होती त्याचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिला त्यामध्ये केंद्र सरकारचा निर्णय हा योग्य होता हे तर सांगितलंच आहे, पण त्याचबरोबर पार्लमेंट आपल्या अधिकारामध्ये एखाद्या राज्याचं केंद्रशासित प्रदेशात केलेलं रूपांतर हे कसं योग्य आहे यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेलं आहे। केंद्र आणि राज्य या तुलनेमध्ये या निर्णयामुळे सत्तेचा समतोल हा थोडासा केंद्राकडे झुकला जाईल का असा सुद्धा प्रश्न ह्याच्यामुळे उपस्थित होऊ शकतो। मुळात संविधानातील अनुच्छेद 3 नुसार संसद नवीन राज्य बनवणं, राज्याचा आकार, सीमा, नाव यात बदल करणं या सगळ्या गोष्टी करू शकतं, पण असं करताना त्या राज्यातील विधानसभेचं मत किंवा दृष्टिकोन हे राष्ट्रपतींनी विचारात घेणं आवश्यक आहे असं त्यामध्ये म्हटलं गेलंय। आणि यासाठी अशा पद्धतीचं विधेयक हे त्या राज्याच्या बाबतीत ज्या राज्याच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार आहे त्या राज्याच्या विधानसभेकडे मंजुरीसाठी पाठवलं जातं, रेफर केलं जातं। जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 जे ऑगस्ट 2019 साली संसदेमध्ये मंजूर करण्यात आलं आणि ज्या विधेयकामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिली गेली, ते विधेयक जम्मू काश्मीर विधानसभेकडे न पाठवता राष्ट्रपतींनी संसदेकडे पाठवलं। कारण त्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वातच नव्हती। जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती आणि म्हणून संसदेने जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेचे अधिकार हे विधेयक मंजूर करताना स्वतः वापरले। लोकसभा आणि राज्यसभेने याबाबतीत जो ठराव मंजूर केला त्या ठरावात सुद्धा हे स्पष्ट म्हणण्यात आलेलं होतं की 19 डिसेंबर 2018 पासून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यामुळे संसद राष्ट्रपतींनी शिफारस केलेल्या जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयकावरती आपलं मत व्यक्त करते आहे। म्हणजे जे अधिकार खरं तर विधानसभेकडे असायला पाहिजे होते ते अधिकार विधानसभा अस्तित्वात नसल्यामुळे, आणि का अस्तित्वात नव्हती तर केंद्र सरकारने तिथे राष्ट्रपती शासन लागू केलेलं होतं आणि म्हणून त्या विधानसभेचे अधिकार हे पार्लमेंटने म्हणजे संसदेने आपल्याकडे घेतले। त्यामुळे संसदेमध्ये ज्याचं बहुमत ते त्या बाबतीतला ठराव मंजूर करून घेऊ शकतील। केंद्र सरकारच्या अनुच्छेद 370 बाबत घेतलेल्या निर्णयाबाबत आव्हान देताना याचिकाकर्त्यांनी राष्ट्रपतींनी एकतर्फीपणे जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेणं योग्य नाही असं म्हणत केंद्र सरकारच्या निर्णयाला सुद्धा आव्हान दिलं होतं। म्हणजे नुसतंच 370 कलम हटवलं हे चुकीच्या पद्धतीने हटवलं एवढंच म्हटलं नव्हतं, तर याही गोष्टीला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं। पण सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींना तसं करण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांचा हा निर्णय कोणत्याही अप्रामाणिक पद्धतीने किंवा अप्रामाणिक हेतूने घेतला नसेल तर त्यांना तो अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने हे देखील सांगितलेलं आहे की याचिकाकर्त्यांनी सगळ्यात आधी हे सिद्ध केलं पाहिजे की राष्ट्रपती राजवट जी लावण्यात आली त्यामागे काहीतरी अप्रामाणिक हेतू होता, काहीतरी मॅलिफाईड इंटेन्शन होतं का हे तुम्ही आधी सिद्ध केलं पाहिजे। यामध्ये सुप्रीम कोर्टाने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांनी आर्टिकल 356चा वापर करत त्यावेळेस जी काय राष्ट्रपती राजवट लावली होती त्याच्या विरोधामध्ये एस आर बोम्मई जे सुप्रीम कोर्टात गेले होते त्यावेळेस 9 जजेसच्या खंडपीठाने या संदर्भात एक जो निर्णय दिला होता त्या निर्णयाचा यावेळेस सुप्रीम कोर्टाने हवाला दिला आहे आणि त्यांनी सांगितलंय की केंद्र सरकारकडे अनुच्छेद 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि तो अधिकार वापरणं हे अप्रामाणिक आहे असं आपण या आधारावर नाही म्हणू शकत की फक्त म्हणजे नुसतं तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे करण्यासाठी तुम्ही केलेलं आहे म्हणून ते त्यांचा अप्रामाणिक त्याच्यामध्ये हेतू आहे। म्हणजेच एखाद्या राज्यात निवडून आलेलं सरकार हे ज्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतं त्याच पद्धतीने संसद राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेऊ शकतं आणि राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर ते अधिकार सुद्धा त्या पद्धतीने वापरू शकतं असा त्याचा अर्थ निघतो।
त्याचप्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू असताना त्या राज्यामध्ये निवडून आलेलं सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात त्याच पद्धतीचे निर्णय हे राष्ट्रपती सुद्धा घेऊ शकतात. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या संदर्भात बोलताना जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं आणि त्या आधारे राज्याच्या विधानसभेचे अधिकार संसदेकडे नेणं यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे. त्यांनी असं मत व्यक्त केलेलं आहे की या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांचं मुख्य आव्हान हे अनुच्छेद 370 हटवलं या बाबतीत होतं आणि राष्ट्रपती राजवट लागू असताना ते हटवणं शक्य आहे असं माझं मत आहे, असं चंद्रचूड यांनी सांगितलं आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात तुमची याचिका ही 370 हटवलं हे योग्य केलं की अयोग्य केलं या बाबतीत होती. ते कसं हटवलं या बाबतीत तुमचं मुख्य याचिका नव्हती, त्यामुळे त्या संदर्भात जाणं काही योग्य नाही असं कुठेतरी चंद्रचूड यांचं म्हणणं दिसतंय. मुळात सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली असेल आणि जर ती राष्ट्रपती राजवट लागू केली असेल तर त्यावेळेस ते सगळे अधिकार जे काही राज्याच्या विधानसभेला असतात, एखादा कायदा करणं किंवा इतर काही गोष्टी करणं, ते सगळे अधिकार राष्ट्रपती वापरू शकतात, म्हणजे संसद वापरू शकतात. पण म्हणजे हे चंद्रचूड यांचं मत मी तुम्हाला सांगितलं. पण त्याच वेळेस त्याच खंडपीठामध्ये असलेले न्यायमूर्ती खन्ना यांनी असं म्हटलं आहे की एखाद्या राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणं याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे राज्यातील जनतेचा राज्य सरकार निवडण्याचा अधिकार हा हिरावून घेतला जातो आणि संघराज्यवादाला सुद्धा त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातून केंद्रशासित प्रदेश तयार करणं किंवा एखाद्या राज्याचा केंद्रशासित प्रदेश बनवणं यासाठी काही ठोस आणि संयुक्तिक कारणं आवश्यक आहे. तसं नसेल तर या संदर्भात संविधानाच्या अनुच्छेद 3चं योग्य अनुपालन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुच्छेद 3 मध्ये हे स्पष्ट म्हटलंय की राज्याच्या विधानसभेची मंजुरी याकरता आवश्यक आहे. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये काय झालं तर जम्मू काश्मीरमध्ये राज्याची विधानसभा अस्तित्वात नसल्यामुळे राज्याच्या विधानसभेला हटवून तिकडे राष्ट्रपती शासन लागू केलेलं असल्यामुळे त्या विधानसभेचे सगळे अधिकार हे पार्लमेंटकडे आहेत हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे जर उद्या हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर उद्या एखाद्या राज्यामध्ये कुठल्या तरी भागाचा केंद्रशासित प्रदेश करायचा असेल आणि त्या राज्यातल्या विधानसभेची मंजुरी नसेल त्याकरता तर ती विधानसभा भंग करून तिकडे राष्ट्रपती शासन लावून पार्लमेंटमध्ये जर तुमच्याकडे बहुमत असेल तर त्या बहुमताच्या जोरावरती त्या 2/3 मेजॉरिटीच्या जोरावरती तुम्ही त्या राज्यातला एखादा प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश करू शकता, एखादं शहर हे केंद्रशासित प्रदेश करू शकतात आणि हाच मुद्दा यामुळे चर्चेला आलेला आहे. त्याच्यामुळे राज्याचे अधिकार किंवा संघराज्यामध्ये केंद्राचे अधिकार हे कुठेतरी जास्त प्रबळ आहेत ही गोष्ट त्याच्यामुळे स्पष्ट होते का हा मुद्दा कुठेतरी क्लॅरिफाय होणं आवश्यक आहे, जे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये सध्या तरी झालेलं दिसत नाहीये. आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की 370च्या संदर्भातला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यामुळे राज्यांच्या मध्ये धोक्याची घंटा वाजू शकते का आणि याचे पुढच्या काळामध्ये काय रिपरकेशन्स होऊ शकतील याचाही विचार करणं कुठेतरी आवश्यक राहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या संदर्भातल्या बातम्याही वाचू शकता. बघत राहा मुंबई तक.